नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण शासन कारभारातील सचोटी आणि लोकप्रशासनातील नीतीशास्त्र हे प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. यामध्ये आपण नैतिक शासन सुशासन म्हणजे काय हे पाहिलं आणि नैतिक शासन सुशासन जर सुनिश्चित करायचं असेल तर कोणत्या बाबी आवश्यक आहेत या बाबी आपण पाहत होतो. की जसं की नीतितत्व संहिता असेल, आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट हे महत्वाचं आहे. त्यानंतर सनदी सेवेची कार्यसंस्कृती जी वर्क कल्चर आहे ती महत्वाची असल्याचं आपण बघितलं. कालच्या लेक्चरला आपण बघितलं की कार्यसंस्कृती म्हणजे काय. ठीक आहे. कार्यसंस्कृतीचं महत्व, समस्या काय आहेत, उपाय काय आहेत, त्या टाईपमध्ये की सनदी सेवेची डिझायरेबल कार्यसंस्कृती कशी आहे. मग कार्यसंस्कृती म्हणजे काय की संस्था आणि संस्थेचे कर्मचारी यांच्यामध्ये संबंध कसे आहेत किंवा त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे सामायिक विश्वास, त्यांचं वर्तन, त्यांची वृत्ती कशा स्वरूपाची आहे. ठीक आहे. किंवा ते आपसामध्ये कसे वागतात, त्यांचं ग्राहकांशी, इतर भागधारकांशी कशा स्वरूपाचे संबंध, वर्तन, वृत्ती आहे, यावरून त्या संस्थेची कार्यसंस्कृती समजत असते. आणि संस्थेच्या दीर्घकाळामध्ये वाढीसाठी त्या संस्थेची चांगली कार्यसंस्कृती असणं गरजेचं असतं. या बाबी आपण कालच्या लेक्चरला बघितल्या. ठीक आहे. आज आपण त्या पुढल्या गोष्टी बघूयात. आज आपण दोन टॉपिक त्यातले अभ्यासूयात की सेवा पुरवठ्याची गुणवत्ता म्हणजेच काय, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. हा टॉपिक थेट सिलेबस मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. सेवा पुरवठ्याची गुणवत्ता म्हणजेच काय, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरा टॉपिक आपण बघूयात, तो म्हणजे सार्वजनिक निधीचा विनियोग. म्हणजेच काय, युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. ठीक आहे. हे दोन टॉपिक आज आपण आजच्या लेक्चरला बघूयात. मग सेवा पुरवठ्याची गुणवत्ता म्हणजे काय, की सरकारकडून नागरिकांना जो वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात त्यांची गुणवत्ता कशी आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यावर आपण उपाय काय योजले पाहिजे ते याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि सार्वजनिक निधीचा विनियोग म्हणजे जे काही सरकारी संसाधन आहे, सरकारी पैसा आहे, त्याचा वापर कसा केला जात आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, मग त्यावरती उपाययोजना काय आहेत. मग प्रॉब्लेम्स म्हणजे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, सार्वजनिक निधीचा विनियोग हा खराब पद्धतीने होत आहे, मग त्याचे परिणाम काय आहेत, या बाबी आपण या दोन टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. क्लिअर. मग सुरुवातीला आपण सेवा पुरवठ्याची गुणवत्ता हा टॉपिक बघूयात. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी याची जर व्याख्या करायची झाली तर आपण कशी करू शकतो, की सरकारकडून किंवा राज्याकडून नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरविण्यात येतात. ठीक आहे. मग नागरिकांना त्या सेवा पुरवठ्याशी संबंधित असलेल्या अपेक्षा, काय म्हणतोय मी, की नागरिकांना या सेवा पुरवठ्याशी संबंधित अपेक्षा काय आहेत, अपेक्षा आणि आणि प्रत्यक्षात होत असलेला सेवा पुरवठा, सेवा पुरवठा, सेवांचा पुरवठा. ठीक आहे. यांतील तफावत तफावत किंवा दरी. ठीक आहे. म्हणजे सेवा पुरवठ्याची गुणवत्ता. ठीक आहे. यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, की सरकारच्या नागरिकांना सेवा पुरवितं त्यासंबंधी नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना कोणत्या स्वरूपाची सेवा हवी आहे, आणि दुसऱ्या बाजूला
प्रत्यक्षामध्ये सरकार कोणत्या स्वरूपाच्या सेवा नागरिकांना पुरवित आहे याच्यामधला जो फरक आहे त्यावरून आपल्याला सेवा पुरवठ्याची गुणवत्ता समजत असते. जर नागरिकांच्या सेवा पुरवठ्याच्या संबंधित अपेक्षा पूर्णपणे पूर्ण होत असतील तर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ही चांगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि जर ती चांगली नसेल तर ती निम्न स्वरूपाची असल्याचं पाहायला मिळतं की नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत सरकारकडून सेवा पुरवठा करत असताना. त्यावेळेस त्या सेवा पुरवठ्याला आपण निम्न स्वरूपाचा सुमार स्वरूपाचा सेवा पुरवठा असं म्हणतो. ठीक आहे. मग सरकारकडून किंवा सार्वजनिक सेवा पुरवठा जर हे काय आहे की सेवा पुरवठ्याची गुणवत्ता. मग सार्वजनिक सेवा पुरवठा म्हणजे काय की सरकारकडून केला जाणारा सेवा पुरवठा आणि त्यासंबंधीच्या ज्या काही यंत्रणा आणि प्रक्रिया आहेत त्याला आपण सार्वजनिक सेवा पुरवठा असं म्हणतो. मग सरकार नागरिकांना कल्याणकारी सेवा पुरवत असतं. वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा असतात. कोणकोणत्या? जसं की आपण बघतो की सरकार नागरिकांना आरोग्य सेवा पुरविते की जी काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र असतील ते सरकारकडून नागरिकांना दिली जाणारी सेवा आहे. बरोबर. त्या अंतर्गत होणारे लसीकरणाचे कार्यक्रम असतील. ठीक आहे. किंवा तालुका लेवलला काय म्हणतात की सरकारी दवाखाना असतो. जिल्हा पातळीवरती सरकारचं सिव्हिल हॉस्पिटल असतं. या सगळ्या बाबी काय किंवा आपलं ससून हॉस्पिटल असेल हे काय आहे सरकारकडून नागरिकांना पुरवली जाणारी सेवा. मग ती सेवा पुरवठ्यामध्ये येत असते. ठीक आहे. आरोग्य सेवा असेल त्यानंतर काय म्हणतात की शिक्षणाच्या बाबतीत सेवा असेल सरकारची वेगवेगळी महाविद्यालय असतात जी शिक्षण पुरवण्याचं काम करतात किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील या सगळ्या बाबी. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य झालं शिक्षण झालं त्यानंतर जी काही पीडीएस आहे सार्वजनिक वितरण प्रणाली स्वस्त धान्य दुकानं ही 2 रुपये 3 रुपये किलोनं जो काही आपल्याला तांदूळ गहू मिळत असतात ते सुद्धा सरकार नागरिकांना देत असलेली सेवा आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर अजून कोणत्या गोष्टी की सरकार जे वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरवत आहे की कचरा व्यवस्थापन असेल सरकार कचरा व्यवस्थापनाशी ज्या गोष्टी करतं त्या गोष्टी किंवा पायाभूत सुविधांची निर्मिती करणं असेल रस्ते वगैरे बांधणं या सगळ्या गोष्टी त्या सरकारच्या सेवेशी संबंधित असतात. सरकार नागरिकांना पुरवित असलेल्या सेवा. मात्र या सेवांवरती नागरिक खरोखरच खुश आहेत का किंवा नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आहेत का तर त्या नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपल्या शासन कारभारामध्ये सेवा पुरवठ्याचा गुणवत्ता ही तेवढी चांगली नाहीये. कसं चांगली नाही कसं म्हणू शकतो आपण हे उदाहरण मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे की जर तुम्हाला ऑप्शन असेल की खासगी शिक्षण संस्थेतून तुम्ही शिक्षण घेऊ शकताय म्हणजे आयआयटीचा वगैरे विषय सोडा पण साध्या कॉलेज लेवलला वगैरे. ठीक आहे. आयआयटी वगैरे सरकारी शिक्षण संस्था या उत्तम आहेत आणि आपल्याला त्यामध्येच प्रवेश हवा असतो. मात्र दवाखान्यांच्या बाबतीत बघा असा कोणता सरकारी दवाखाना आहे की तिथं तुम्ही म्हणजे तुमच्या खिशाला जरी परवडणार असेल खासगी दवाखाना तरी तुम्ही सरकारी दवाखान्यात जाणं पसंत कराल. सरकारी दवाखान्यांची काय परिस्थिती आहे ही तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की आपल्याला जर पर्याय उपलब्ध असेल तर आपण सरकारच्या शाळांमध्ये सरकारच्या दवाखान्यांमध्ये जाणं आज पसंत करत नाहीत. मला सांगा कुणाला त्याचं मूल हे सरकारी शाळेत टाकायचं आहे प्राथमिक शाळेच्या लेवलला माध्यमिक शाळेच्या लेवलला नाहीच टाकायचं ना. का तर आपला सरकारच्या सेवेवरती विश्वास राहिलेला नाहीये. आपल्याला तुमच्या खिशाला जर परवडणार असेल तर कोण ससूनच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. ठीक आहे. एवढी सगळी गर्दी असते. मग आपल्याला खासगी दवाखाना हवाय आपल्याला खासगी शाळा हव्या आहेत आपल्या मुलांना शाळेत टाकण्यासाठी. मग असं जर असेल तर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ही निम्न असल्याची पाहायला मिळते. सुमार दर्जाचा सेवा पुरवठा सरकारकडून होत आहे आणि त्यामुळे काय होतं मग नागरिकांचा सरकारवरील विश्वास कमी होतो. म्हणजेच सरकार आणि प्रशासन यांच्यातील जी विश्वास तूट आहे ती वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. विश्वास तूट ही वाढत आहे. ही जर भरून काढायची असेल तर जो काही सरकारकडून नागरिकांना केला जाणारा सेवा पुरवठा आहे त्याची गुणवत्ता सुधारविणं गरजेचं आहे. क्लिअर. मग ही जी काही सेवा पुरवठा निम्न आहे असं आपण म्हणत आहोत याची कारणं काय आहेत हे आपण सुरुवातीला बघूयात की भारतात सेवा पुरवठा निम्न दर्जाचा सुमार दर्जाचा असण्याची कारणं काय आहेत. निम्न सुमार दर्जाची असण्याची कारणे काय आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं कशामुळं सरकारकडून जो सेवा पुरवठा होत आहे तो चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा नाहीये. कशामुळं की सरकारमधून जे धोरण निर्णय होत असतात ते वरून खाली निर्णय लादले जातात. म्हणजेच काय त्याला आपण टॉप डाऊन अप्रोच असं म्हणू शकतो की सरकारमध्ये टॉप डाऊन अप्रोचचं सध्या पालन होतंय.
टॉप डाऊन स्वरूपाची डिसिजन मेकिंग, की वरून निर्णय घेणं आणि त्यानंतर तो निर्णय खाली येणं. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला धोरण किंवा एखादा कार्यक्रम असेल, एखादी योजना असेल, ती कशा पद्धतीने आखली जायला हवी, ती बॉटम अप अप्रोचनं आखली जाणं गरजेचं आहे. बॉटम अप अप्रोच म्हणजे काय, की जे काय खरंच लाभार्थी असलेले लोक आहेत, त्यांनी त्यांचा योजनेच्या आखणीमध्ये सहभाग असायला हवा आणि त्यानंतर तो प्रस्ताव वरती जायला हवा प्रशासनाकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळायला हवी. म्हणजेच काय, तर एखादी योजना, एखादा सरकारचा कार्यक्रम हा सप्लाय ड्रिव्हन असण्यापेक्षा डिमांड ड्रिव्हन असावा. म्हणजेच काय, की सप्लाय ड्रिव्हन म्हणजे सरकारनं वरून पुरवठा करण्याच्या ऐवजी तो पुरवठा प्रणीत नको, सप्लाय ड्रिव्हन नको, सरकारकडून पुरवठा व्हायला नको, तर डिमांड ड्रिव्हन असावा. म्हणजे नागरिकांनी त्याची मागणी करावी आणि ज्यावेळेस ती मागणी प्रणीत असते त्यावेळेस ते अधिक उत्तम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यावेळेस सरकारचा सेवा पुरवठा अधिक चांगला होतो. आपण ही मागणी प्रणीत गोष्ट मनरेगामध्ये पाहू शकतो, की मनरेगा हा कार्यक्रम, की ज्यावेळेस नागरिक त्यांना एखादा रस्ता, म्हणजे साधे जे रस्ते असतात ग्रामीण भागातले ग्रामपंचायतीचे, त्या रस्त्याची मागणी करतात. ठीक आहे, किंवा एखादा छोटासा डॅम उभा करणं असेल किंवा जलसंवर्धनाची कामं असतील, हे नागरिकांकडून यांची मागणी केली जाते आणि त्यानंतर सरकार त्या गोष्टी पुरवित असतं. मग ह्या अधिक चांगल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर म्हणजेच काय, की आपलं जे नियोजन आहे ते सुधारणं आपल्याला गरजेचं आहे. नियोजन नियोजन अधिक चांगलं केलं जाणं गरजेचं आहे. नियोजनात आपल्याला सुधारणा हवी आहे. त्यानंतर बाकी गोष्टी काय म्हणू शकतो आपण, की कारणं काय आहेत, की आपली जी नोकरशाही वृत्ती आहे सनदी सेवकांची, ती अनास्थेची असल्याचं पाहायला मिळतं. नोकरशाही वृत्ती ही सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याप्रती अनास्थेची आहे. अनास्था म्हणजे काय, नागरिकांच्या समस्यांना यांना फरक नाही पडत. ठीक आहे, किंवा काय म्हणतात, की जैसे थे वादी आहे, की जशी परिस्थिती आहे तशीच टिकून ठेवणं. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार नोकरशाह सनदी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, यामुळे आपली जी काही सेवा पुरवठा आहे तो सुमार दर्जाचाच आपल्याला पाहायला मिळतोय, की सरकारी दवाखान्यांची जशी परिस्थिती आहे तशीच राहू द्या. प्राथमिक शाळा सरकारी ज्या ज्या स्वरूपात आहेत तशाच राहू द्या. तिथं पायाभूत सुविधांचा अभाव आहे तर तो तसाच राहू द्या. म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो, की अजून काय प्रॉब्लेम आहे, तर पायाभूत सुविधांचा तुटवडा आहे. आपण जर बघितलं, की सरकारी शाळेमध्ये शौचालयांची सोय नाहीये बऱ्याच ठिकाणी, बरोबर? की सरकारी दवाखाने जे आहेत तिथं इमारतींचा अभाव आहे. तेवढं पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं अवेलेबल नाहीये. म्हणजेच पायाभूत सुविधांचा तुटवडा आहे. रस्ते असतील, सरकारनं बांधलेले रस्ते, मग त्यांची क्वालिटी कोणत्या स्वरूपाची आहे हे आपल्याला माहित असते, की आपण बघितलं भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एकच रस्ता वारंवार बांधण्याची गरज उभी राहते, कारण की तेवढं काम ते उत्तम दर्जाचं होत नाहीये. ठीक आहे, त्यानंतर जे काही सनदी सेवक आहेत त्यांच्यामध्ये क्षमता बांधणी नाहीये, कॅपॅसिटी बिल्डिंग नाहीये. ठीक आहे, त्यांच्यामध्ये तेवढ्या क्षमता नाही काम करण्याच्या. अजून काय म्हणू शकतो आपण, की नागरिक म्हणजे सरकारकडून नागरिकांना सेवा पुरवण्यात येते आणि त्यानंतर त्या सेवेमध्ये काय उणिवा आहेत या संबंधी जनतेचा, सामान्य नागरिकांचा फीडबॅक घेतला जाण्याची यंत्रणा नाहीये. ठीक आहे, म्हणजेच काय, की फीडबॅक यंत्रणेचा अभाव आहे, की नागरिकांना त्या योजनेसंबंधी काय वाटतं, फीडबॅक किंवा त्याला आपण मराठीमध्ये अभिप्राय म्हणू शकतो. अभिप्राय यंत्रणेचा अभाव आहे. जर अभिप्राय नागरिकांकडून घेतला गेला तर त्यानुसार आपण वेळोवेळी आपल्या कार्यक्रमांमध्ये, सरकारच्या सेवांमध्ये सुधारणा करू शकतो. ठीक आहे, मग त्या सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अजून काय म्हणू शकतो, की नागरिकांमध्ये देखील त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता नाहीये, की नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे त्यांच्या हक्कांबाबत. ठीक आहे, आणि त्यामुळं सेवा पुरवठ्याची गुणवत्ता कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, की नागरिकांना, जर सगळेच नागरिक आपले तेवढे सिव्हिलाइज असतील, सगळे तेवढे इन्फॉर्म असतील, की आपले हक्क आहेत, आपल्याला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, चांगली शिक्षण सेवा मिळाली पाहिजे, चांगलं पर्यावरण मिळालं पाहिजे आणि त्यावेळेस त्या स्वरूपाची धोरणं राबविण्यासाठी ते सरकारवरती दबाव आणू शकतील. मात्र आपले राजकारणी काय करतात निवडणुकांच्या आधी, की मोफत वस्तू वाटप प्रकार, रेवडी कल्चर, की तुम्ही लोकांना किती मोफत वाटताय त्यापेक्षा आमचा पक्ष अजून जास्त मोफत वाटणार, अशी राजकीय पक्षांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यातून चांगली धोरण आखणी होत नाही. पण नागरिक जर त्यांच्या हक्कांबाबत जागरूक असतील तर ते राजकारण्यांवरती, मंत्रिमंडळावरती चांगली धोरण आखणी करण्यासाठी दबाव आणू शकतील. मात्र ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मला सांगा, आपल्या निवडणुकांमध्ये पर्यावरण हा मुद्दा कधी निवडणुकीचा मुद्दा बनलाय का? नाही ना. जात असेल, धर्म असेल, याच बाबी आपल्या राजकारणामध्ये निवडणुकीचे मुद्दे बनत असतात. ठीक आहे,
मग ते नागरिकांमध्ये जागरूकता वाढणं गरजेचं आहे. त्यानंतर जे सनदी सेवक आहेत त्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित करणं गरजेचं आहे, की ते उत्तरदायित्व तेवढं सुनिश्चित होत नाहीये आणि त्यामुळं सेवा पुरवठ्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला कमी असल्याची पाहायला मिळते. ठीक आहे. क्लिअर आहे हे सगळं. मग याच्यामध्ये ही जर कारणं असतील तर याच्यावरती आपण उपाययोजना काय करायला पाहिजेत? मग यासंबंधी एक सेवोत्तम मॉडेल म्हणून एक मॉडेल आहे, की त्यानुसार सरकारने सेवा पुरवठा केला पाहिजे. मग ते सर्वोत्तम मॉडेल म्हणजे काय आहे आणि त्यानंतर इतर बाकीच्या शिफारशी काय आहेत? सेकंड ARC म्हणजे दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगानं वगैरे सांगितलेल्या त्या आपण बघूयात, की याच्यावरती उपाययोजना काय आहेत? ही जी काही सेवा पुरवठ्याची गुणवत्ता आहे ती सुधारवण्यासाठीच्या उपाययोजना. ठीक आहे. मग त्यामध्ये सुरुवातीला आपण म्हणू शकतो, की सर्वोत्तम मॉडेल जे आहे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. सर्वोत्तम मॉडेल किंवा त्याला प्रारूप किंवा प्रतिमान असं म्हणू शकता. मग सर्वोत्तम मॉडेल काय आहे? याचे मुख्य 3 स्तंभ आहेत. ठीक आहे, की नागरिकांची सनद असली पाहिजे. सनदी सेवक जे लोकसेवक आहेत त्यांची क्षमता बांधणी केली पाहिजे आणि त्याच सोबत एक प्रभावी गाऱ्हाणे निराकरण यंत्रणा असली पाहिजे. ठीक आहे. काय म्हटलं मी तुम्हाला याचे 3 मुख्य स्तंभ आहेत, की 3 गोष्टी असल्या पाहिजेत नागरिकांना सेवा पुरवित असताना. कोणत्या? त्याला आपण एकात्मिक दृष्टिकोन असं म्हणतो. म्हणजे हा इंटिग्रेटेड अप्रोच आहे. ठीक आहे. एकात्मिक दृष्टिकोन. यानुसार 3 गोष्टी महत्वाच्या असल्याचं ते म्हणतात, की पहिली म्हणजे नागरिकांची सनद असली पाहिजे. हा आपला सिलेबसचा एक मेन टॉपिक आहे नागरिकांची सनद. ठीक आहे. तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगितले आहे नागरिकांची सनद म्हणजे काय? हम्म की सरकारकडून नागरिकांना ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरविण्यात येतात, मग त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा कोणत्या दर्जाच्या पुरविल्या जातील, त्यासाठी किती शुल्क आकारलं जाईल, त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स पुरवावे लागतील, किती दिवसात तुम्हाला ती सेवा मिळेल, या सगळ्या बाबी त्या नागरिकांच्या सनद या दस्तऐवजात असतात. सरकारी कार्यालयांना ज्यावेळेस तुम्ही भेटी देता त्यावेळेस तुम्ही त्या एक फलक असतोय सरकारी कार्यालयांच्या बाहेर. ठीक आहे, की त्यामध्ये त्या ऑफिसद्वारे त्या सरकारी कार्यालयावर नागरिकांना कोणत्या वेगवेगळ्या सेवा पुरवण्यात येतात त्या गोष्टी दिलेल्या असतात. त्यासाठी आकारण्यात येणारं शुल्क असेल, डॉक्युमेंट्स असतील आणि जर तुम्ही त्या सेवेबाबत समाधानी नसाल तर तुम्ही तक्रार कुठं करायची या बाबी त्या दस्तऐवजात त्या फलकावरती दिलेले असतात. त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. ठीक आहे. मग ती नागरिकांची सनद असणं गरजेचं आहे, की नागरिकांना कळलं पाहिजे की या ठिकाणची सेवा आपल्याला किती दिवसात मिळणं अपेक्षित आहे, कोणत्या स्वरूपाची, त्यासाठी किती शुल्क लागेल. ठीक आहे. या सगळ्या बाबी आणि जर त्या गोष्टी पूर्ण होत नसतील तर मी गाराने किंवा माझी जी तक्रार आहे ती कुठं करायची ही बाब. म्हणजे नागरिकांची सनद. दुसरी महत्वाची गोष्ट आहे गाराने निवारण यंत्रणा असेल. गाराने निवारण यंत्रणा आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की क्षमता बांधणी कुणाची? लोकसेवकांची. जे सनदी सेवक आहेत त्यांची. मग या तिन्ही गोष्टीतून काय होणार आहे? सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणार आहे. गुणवत्ता सुधारणार आहे. की नागरिकांची सनद जर असेल तर यातून नागरिकांचं सबलीकरण होणार आहे. नागरिकांचं सबलीकरण, सक्षमीकरण. ठीक आहे. जर गाराणे निवारण यंत्रणा असेल तर यातून काय होणार आहे? नागरिकांचं समाधान होणार आहे. नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल त्यांचं समाधान होणार आहे. ठीक आहे. नागरिकांचं समाधान आणि यातून सरकारी अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणार आहे आणि या तिन्ही बाबीतून सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणार आहे. सेवा पुरवठ्याची गुणवत्ता निम्न असण्याची जी कारणं बघितली त्याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला सेवोत्तम मॉडेलला पुढे नेणं गरजेचं आहे. सेवोत्तम मॉडेल काय आहे? त्याच्यामध्ये हे 3 मुख्य स्तंभ असतात. नागरिकांची सनद, गाऱ्हाणे निवारण यंत्रणा आणि क्षमता बांधणी. या तिन्ही गोष्टी जर आपण प्रॉपर इम्प्लिमेंट केल्या तर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ही वाढणार आहे. ठीक आहे. हे एक महत्वाचं प्रतिमान आहे ते तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये लिहिणं गरजेचं आहे, की सेवोत्तम प्रारूपानुसार नागरिकांना सरकारनं सेवा पुरवणं गरजेचं आहे. सेवोत्तम म्हणजे काय? की सेवा आणि उत्तम म्हणजेच काय? की उत्तम स्वरूपाच्या सेवा नागरिकांना पुरविणं यासाठीच हे प्रारूप आहे आणि त्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नागरिकांची सनद, गाऱ्हाणे निवारण यंत्रणा आणि क्षमता बांधणी. क्लिअर? यातून सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणार आहे. यासोबतच आपण बाकीच्या कोणत्या गोष्टी करू शकतो? उपाययोजनांमध्ये हे झालं सेवोत्तम मॉडेल. त्यानंतर दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग जो आहे त्यानं सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही उपाय सुचवलेले आहेत सेकंड ARC नं. ठीक आहे.
मग यानं काय सांगितलं की तुम्ही सेवांची व्याख्या डिफाईन करा, की कोणत्या स्वरूपाची सेवा आहे, ती सेवा काय आहे, तिची व्याख्या मांडा. त्यानंतर त्या सेवेची गुणवत्ता काय असेल, म्हणजे तिचा स्टँडर्ड काय असेल, तिचा मानके ते सांगा. त्यानंतर त्या सेवेसाठीचा लाभार्थी कोण असणार आहे, ठीक आहे, म्हणजे ग्राहकांची ओळख काय असेल ती सांगा, की या सेवेसाठी हा ग्राहक असणार आहे, तो लाभार्थी असणार आहे, या गोष्टी. त्यानंतर ती सेवा देण्यासाठी त्या कार्यालयाची क्षमता वाढवा. त्या त्या कार्यालयामध्ये काम करणारे जे सनदी सेवक असेल त्यांची क्षमता वाढविणं. त्यानंतर ते सेवा देत असताना त्यांची जी कामगिरी आहे त्याच्यावरती देखरेख ठेवा. नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा ठेवा. ठीक आहे. त्या कामगिरीचं वारंवार मूल्यांकन करा, नागरिकांकडून फीडबॅक घ्या आणि त्यानंतर त्या सेवेच्या पुरवठ्यामध्ये अजून सुधारणा करा. मग या बाबी दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगानं सांगितलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, अजून तिसरा पॉईंट बघायचा झाला तर, की आपण जर शासन कारभारामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं, ई शासनाला, तर पारदर्शकता वाढणार आहे, उत्तरदायित्व वाढणार आहे, सेवांची जलद पुरवठा करणं शक्य होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ई शासनाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अजून ठीक आहे, की या ज्या गोष्टी आहेत, नागरिकांची सनद तिचा प्रभावीपणे अंमल करणं गरजेचं आहे. अजून काय म्हणू शकतो, की सोशल ऑडिटला पण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जर सोशल ऑडिट केलं गेलं कामांचं, तर त्या योजनेसंबंधी अधिकाऱ्यांचं जे काही काय म्हणा उत्तरदायित्व आहे, जबाबदारी आहे, ती सुनिश्चित होणार आहे. ठीक आहे. मग त्यांना त्यांचं काम उत्तमरित्या करणं भाग पडणार आहे. त्यामुळे कामांचं सोशल ऑडिट, योजनांचं सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे. त्यानंतर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता आपल्याला सुधारायची आहे. तर आपण जो कालच्या लेक्चरला बघितलं, की कार्यसंस्कृती सुधारणं गरजेचं आहे. कार्यसंस्कृती जर सुधारली तर त्या सेवेसंबंधीचे जे काही ग्राहक असणार आहेत त्यांचं हित सरकार किंवा प्रशासनातील अधिकारी लक्षात घेणार आहेत आणि नागरिकांचं हित लक्षात घेऊन त्यांच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे कार्यसंस्कृती सुधारणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि या सर्वांद्वारेच सुशासन आणि नैतिक शासन जर स्थापित झालं तर ऑटोमॅटिकली जो काही सेवा पुरवठ्याचा गुणवत्ता आहे ती सुधारणार आहे. की सुशासन आणि नैतिक शासन स्थापित करून आपण सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारू शकतोय. ठीक आहे, क्लिअर आहे. मग या बाबी करणं गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर याच गोष्टी आपण अजून वेगळ्या मुद्द्यामध्ये, म्हणजे जर असं आलं की सेवा पुरवठा कोणत्या तत्वांच्या आधारे होणं गरजेचं आहे, तर त्यासंबंधी तुम्ही याच गोष्टी थोडं वेगळ्या शब्दामध्ये लिहू शकता, की सेवा पुरवठा होत असताना कोणत्या तत्वांचं पालन. संबंधित तत्वे की ज्यांच्या आधारे तो सेवा पुरवठा होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय म्हणू शकता, याच गोष्टी आहेत, की नागरिकांची सनद असावी, म्हणजेच काय त्याला आपण लीगल भाषेमध्ये काय म्हणू शकतो, की लोकसेवा हमी कायदे असावेत. मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटक सरकारची सकल योजना आहे, सकल योजना यानुसार नागरिकांना निश्चित कालावधीत, निश्चित म्हणजे अगोदर ठरवलेले जे काही स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार सेवा पुरवणं गरजेचं आहे. आणि जर ती सेवा पुरवली जाणार नसेल तर नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाते. ठीक आहे. मग लोकसेवा हमी कायदे हे असतात, की सरकारकडून नागरिकांना ज्या सेवा पुरवल्या जाणार आहेत त्या किती दिवसात दिल्या जातील, या गोष्टी पूर्णपणे डिफाईन असतात. ठीक आहे. त्याला कायद्याचं पाठबळ असतं या नागरिकांच्या सनदला आणि त्यावेळेस त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं, परिणामकारक अंमलबजावणी होणं गरजेचं असतं. आणि ती जर झाली तर नागरिकांना जो काही सेवा पुरवठा होत आहे त्याची गुणवत्ता सुधारणार असते. ठीक आहे. म्हणजेच काय, की कोणती तत्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की लोकसेवा हमी कायदे असतील, म्हणजेच काय नागरिकांची सनद. त्यानंतर आपण जे आता बघितलं की सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे, सामाजिक लेखापरीक्षण. ठीक आहे. या तत्वांचं पालन होणं गरजेचं आहे. अजून काय म्हणू शकतो आपण, की जी काही सार्वजनिक सेवा पुरवठा आहे त्या संबंधीची माहिती नागरिकांना देणं, म्हणजे हे जे काही लोकसेवा हमी कायदे वगैरे आहेत याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणं, नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणं. नागरिकांमध्ये सार्वजनिक सेवा पुरवठ्याशी संबंधित जनजागृती, त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती घडवून आणली तर सनदी सेवकांवर, लोकसेवकांवर ती
सेवा पुरवठ्याची गुणवत्ता चांगली ठेवण्याचा दबाव राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नागरिकांकडून अभिप्राय घेत राहणं, नागरिकांकडून फीडबॅक सातत्यानं घेत राहणं, जेणेकरून सेवा पुरवठ्यामध्ये वारंवार सुधारणा आपल्याला करता येऊ शकेल. त्यानंतर जे काही सरकारमध्ये अधिकारांचं जे केंद्रीकरण झालेलं आहे ते विकेंद्रीकरण केलं जावं. ठीक आहे. म्हणजे सार्वजनिक निधी असेल, अधिकार असेल, यांचं विकेंद्रीकरण निधीचं आणि काय म्हणूयात की अधिकारांचं विकेंद्रीकरण म्हणजेच काय, निर्णय जे आहेत ते वरच्या स्तराकडून घेतले जाऊ नयेत. ठीक आहे. की ज्यांच्याशी संबंधित गोष्टी आहेत त्याच आजूबाजूच्या गोष्टींनी निर्णय घेणं आणि ज्यांच्याशी संबंधित त्यांनी त्या निर्णयामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. क्लिअर. मग या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही मनुष्यबळ आहे, म्हणजे सनदी सेवक जे आहेत, लोकसेवक जे आहेत, त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मग ह्या सर्व तत्वांना समोर ठेवून आपण सनदी सेवेकडून जे काही सेवा पुरवठा होत आहे सामान्य नागरिकांना, त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. क्लिअर. मग आपण काय काय पाहिलं की सेवा पुरवठ्याच्या संबंधीची तत्व कोणती आपण समोर ठेवली पाहिजेत. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते की गांधीजी काय म्हणतात की म्हणजे जो दुकानदार आहे त्याच्याकडे जर एखादा ग्राहक आला तर तो दुकानदाराच्या कामामध्ये अडथळा नसतो, व्यत्यय नसतो. ठीक आहे. तर दुकानदार जो जो आहे तेव्हा तो जो काही पैसा मिळवत आहे तो केवळ त्या ग्राहकांमुळे, आणि त्यामुळे ग्राहकांना सेवा देऊन तो ग्राहकांवरती उपकार करत नसतोय दुकानदार. तर ग्राहक त्या दुकानदाराला सेवेची संधी देत असल्यामुळं एक प्रकारे दुकानदार त्या ग्राहकांप्रती कृतज्ञ असतो. ठीक आहे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. मग या गोष्टी गांधीजींनी सांगितलेल्या आहेत. मग त्याच सेवा पुरवठ्याच्या संबंधित आपण म्हणू शकतो की जे काय आपलं लोकप्रशासन आहे, जे शासन आहे, प्रशासन आहे, हे नागरिकांची सेवा करण्यासाठी आहे, नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं नागरिक हे प्रशासनाच्या कामामध्ये व्यत्यय नाहीये. ठीक आहे. जे प्रशासन आहे ते नागरिकांना सेवा पुरवण्यासाठीच अस्तित्वात आहे आणि नागरिकांच्याच पैशातून तो सेवा पुरवठा होत असतो. नागरिक जो कर स्वरूपात जो पैसा देतात त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यामुळं नोकरशहांनी, जे सनदी सेवक आहेत, त्यांनी मालक वृत्ती ठेवता कामा नये. ते लोकसेवक आहेत, ते लोकांचे सेवक आहेत. लोकांच्या सेवेसाठी त्यांना ते अधिकार दिलेला आहे आणि तो विचार त्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार सेवा पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे असं सगळं होईल त्यावेळेस सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकेल. ठीक आहे. या बाबतीत या दृष्टीने आपण हा टॉपिक डिस्कस करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. सेवा पुरवठ्याची गुणवत्ता म्हणजे काय, की नागरिकांना असलेली अपेक्षा काय आहे आणि प्रत्यक्षामध्ये होत असलेला सेवा पुरवठा याच्यातला जो गॅप आहे त्याला आपण सेवा पुरवठ्याची गुणवत्ता असं म्हणत असतो. मग या वेगवेगळ्या सेवा असतील त्या निम्न स्वरूपाच्या आहेत. मग त्याची कारणं काय आहेत ते आपण बघितलं. ठीक आहे. निम्न असण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय करणं गरजेचं आहे आणि त्या संबंधीची तत्व कोणती बाळगणं गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळं. मग आता आपण पुढला टॉपिक बघूयात की सार्वजनिक निधीचा विनियोग कसा होणं गरजेचं आहे. युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. ठीक आहे. हा टॉपिक सुद्धा सिलेबसमध्ये थेट मेन्शन आहे. युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. क्लिअर. सार्वजनिक निधीचा विनियोग म्हणजे काय, की सरकार जे काही वेगवेगळे कार्यक्रम योजना आखत असतं त्यांची जर प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी केवळ निधीचं वाटप करून पुरेसं आहे का, तर ते नाहीये. सरकारनं त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जो निधी दिलेला आहे त्याचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याच वेळेस ती सरकारची योजना, तो प्रकल्प यशस्वी होणार असतोय. ठीक आहे. मी काय म्हटलं की सरकारच्या योजनांसाठी किंवा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ निधीचं वाटप पुरेसं नाही.
तर त्या निधीचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होणं गरजेचं आहे. आणि कार्यक्षम आणि प्रभावी वापर जर होत असेल तरच तो जो काही सरकारी कार्यक्रम आहे, योजना आहे, तिची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, निधीचं कार्यक्षम व्यवस्थापन होणं हे योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीची गुरुकिल्ली असल्याचं आपण म्हणू शकतो. की निधीचं कार्यक्षम व्यवस्थापन, कार्यक्षम प्रभावी परिणामकारक व्यवस्थापन हे जर झालं तरच योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे, परिणामकारकतेने होणार आहे. परिणामकारकतेने म्हणजे काय, योजनेचा जो उद्देश आहे तो पूर्ण होणार आहे. ठीक आहे. यासाठी निधीचा विनियोग हा नीट होणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजेच काय, निधीची पूर्तता करणं, निधीचं वाटप करणं एवढं पुरेसं नसतं, तर त्या निधीचा चांगला उपयोग होणं गरजेचं असतं. की ज्या कारणासाठी निधी गेलेला आहे त्या कारणासाठी त्या निधीचा वापर होणं. मग ही निधी वापराची तत्व काय आहे ते आपण अभ्यासूयात. पण भारतासारखा देश की जिथं प्रॉब्लेम्स खूप आहेत, दारिद्र्याची समस्या असेल, कुपोषणाची समस्या असेल, उपासमार असेल, त्यानंतर काय म्हणूयात की ही आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, पायाभूत सुविधा कोणत्या क्वालिटीची आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग एवढ्या सगळ्या समस्या असतील, सरकारकडे पैसा कमी असेल, आपल्या इथे टॅक्स टू जीडीपी रेशो काय आहे, कराचं जीडीपीचे असलेलं प्रमाण जवळपास 11% आसपास, विकसित देशांमध्ये हे 20% पुढे आहे. मग आपल्या इथं हे म्हणजे कर संकलन जे आहे ते सुद्धा कमी आहे. मग सरकारकडे असलेल्या निधीचं प्रमाण देखील कमी आहे. मग एवढ्या कमी संसाधनात आपल्याला एवढ्या मोठ्या समस्या हाताळायच्या आहेत, एवढ्या समस्यांवरती उपाय करायचा आहे. मग आपला जो पैसा आहे तो व्यवस्थित रीतीने जर कामाला लावला तरच या समस्यांवरती मात करणं शक्य होणार आहे. म्हणजेच आपला विकसनशील देशाकडे संसाधनं मर्यादित आहेत आणि या मर्यादित संसाधनांचाच कार्यक्षम वापर केल्याशिवाय आपल्याला आपल्या देशापुढील ज्या समस्या आहेत त्याच्यावरती मात करता येणार नाहीये. आणि त्यामुळे या निधीचा व्यवस्थितरित्या वापर होणं गरजेचं आहे. क्लिअर? मग हा सार्वजनिक निधी वापरत असताना विचारात कोणती तत्व घेतली गेली पाहिजेत? ठीक आहे. कोणत्या तत्वांना समोर ठेवून सरकारनं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, लोकसेवकांनी खर्च करणं गरजेचं आहे? काय म्हणू शकता? की गांधीजी काय म्हणतात की विश्वस्त तत्व, ट्रस्टीशिप प्रिन्सिपल गांधीजींचा. ठीक आहे. गांधीजी काय म्हणतात की म्हणजे गांधीजींचं विश्वस्त तत्व आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात लागू करता येतं. गांधीजी म्हणतात जे ज्यांच्याकडे पैसा आहे, जे उद्योजक आहेत ना, ते केवळ जी काही समाजाची संसाधनं आहेत त्यांचे विश्वस्त आहेत. त्यांनी तो पैसा समाजाच्या कल्याणासाठीच खर्च करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या बाबतीत असं म्हणू शकतो की सरकार किंवा सनदी सेवक, जे लोकसेवक, प्रशासकीय अधिकारी आहेत, हे केवळ विश्वस्त आहेत. ठीक आहे. हे केवळ विश्वस्त आहेत. हा जो काही निधी आहे, हा जो काही पैसा आहे, तो जनतेचा आहे. सनदी सेवक किंवा सरकार किंवा शासन हे केवळ विश्वस्त आहे आणि हा जो काही निधी आहे तो जनतेचा आहे आणि तो जनतेच्या कल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे. जनतेचं कल्याण, जनतेच्या कल्याणासाठीच त्याचा वापर होणं गरजेचं असल्याचं गांधीजींचं विश्वस्त तत्व म्हणतं. ठीक आहे. की सनदी सेवक हे केवळ साधन आहेत सुशासनाचं. हा जो काही सरकारचा पैसा आहे तो योग्य पद्धतीनं खर्च करण्यासाठीचं साधन. मात्र ऍट द एंड काय आहे, अंतिम उद्दिष्ट काय आहे, जनतेचं कल्याण करणं. कारण की हे केवळ साधनं किंवा काय म्हणा विश्वस्त आहेत. ते त्या जनतेच्या वतीनं केवळ त्यांच्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी काम करणारे लोक आहेत. ठीक आहे. हे गांधीजींचं विश्वस्त तत्व समोर ठेवून सनदी सेवकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे. सार्वजनिक निधीचा उपयोग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण की त्याचा योग्य पद्धतीनेच वापर होणं गरजेचं आहे. म्हणजेच योग्य विनियोग. योग्य विनियोग म्हणजे काय, की जेवढा गरजेचा आहे, ठीक आहे, तेवढाच पैसा खर्च होणं गरजेचं आहे. त्याला योग्य विनियोग आपण म्हणू शकतो. की जेवढा निधी गरजेचा आहे तेवढाच आणि त्या ठिकाणीच तो खर्च होणं गरजेचं आहे. त्यानंतर की कायदे मंडळानं ज्या कारणासाठी
तो निधी खर्च करण्याला परवानगी दिली आहे. कायदे मंडळाच्या त्या कारणानुसारच पैसा खर्च केला गेला पाहिजे. ठीक आहे. जे काही कायदे मंडळ आहे ते बजेटला मंजुरी देत असतं आणि बजेटमध्ये काय असतं, कोणत्या स्वरूपातून पैसा येईल आणि कोणत्या स्वरूपात तो खर्च केला जाईल. मग कोणत्या स्वरूपात खर्च केला जाईल याला कायदे मंडळाने ज्या स्वरूपात मान्यता दिलेली आहे त्याच स्वरूपात तो पैसा त्याच योजनांवरती खर्च करणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण मग त्याला काय योग्य विनियोग म्हणू शकतो. त्यानंतर हा जो काही सरकारी पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, त्याचा कार्यक्षम वापर होणं गरजेचं आहे. कार्यक्षम खर्च म्हणजेच काय, की जो काय अपव्यय आहे, पैशाचा होत असलेला अपव्यय, दुरुपयोग, पैसा वाया उगीचच खर्च करणं अनावश्यक बाबींवरती, तो होता कामा नये. ठीक आहे. निधीचा कार्यक्षम वापर व्हावा. अजून हा जो काही सार्वजनिक निधी आहे त्याचा सार्वजनिक हेतूंसाठीच, सार्वजनिक कामांसाठीच वापर व्हावा. ठीक आहे. तो कोणाचा तरी खाजगी हित पूर्ण करण्यासाठी त्या पैशाची लुबाडणूक कुणी करू नये. कारण की तो जनतेचा पैसा आहे, तो जनतेसाठीच खर्च केला जावा. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो आपण, की हा पैसा खर्च करत असताना की इनपुट आणि आउटपुट वरती भर देण्याच्या ऐवजी आपण आउटकम वरती भर देणं गरजेचं आहे. आउटकम बजेटिंग माहिती आहे तुम्हाला? आउटकम बेस्ड बजेटिंग म्हणजे काय? इनपुट आउटपुट म्हणजे काय? इनपुट किंवा आउटपुट बेस्ड बजेटिंग म्हणजे काय आणि आउटकम बेस्ड हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. समजा की 100 कोटी रुपये खर्च करून तुम्ही 100 किंवा 1000 शाळांची उभारणी करत आहात. फक्त ती शाळांची उभारणी झाली. तुम्ही इनपुट काय दिलं? 1000 कोटी रुपये खर्च केले. त्यातून 1000 शाळांची उभारणी झाली. हे इनपुट आउटपुट आहे. मात्र आउटकम वरती भर देणं गरजेचं आहे. शाळांची उभारणी करून काम थांबणार नाहीये. त्यामुळं रिअल इफेक्ट सोसायटीमध्ये दिसणं गरजेचं आहे, की साक्षरता वाढली. मुलांचा ड्रॉपआउट जो रेशो आहे, शाळेतील गळतीचं प्रमाण ते कमी झालं. हे आउटकम आहे. ठीक आहे. हे काय आहे? आउटकम. मग आउटकम वरती भर देणं गरजेचं आहे, की 1000 कोटी रुपये खर्च करून आपल्याला समाजाची साक्षरता किंवा त्या क्षेत्रातील त्या जिल्ह्याची जी काही साक्षरता आहे ती 80% असेल तर त्यावरून ते 90% नेणं, मुलांचं शाळेतील गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी करणं, मुलांचा शाळेतील एनरोलमेंट रेशो जो आहे तो वाढविणं. मग हे आउटकम आहे. ठीक आहे. मग आपल्याला इनपुट आउटपुट वरून आउटकम बेस्ड बजेटिंग वरती जाण्याची गरज आहे. या पद्धतीनं आपण सरकारच्या निधीचा खर्च करणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मागच्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो काय खर्च आहे तो सप्लाय ड्रिव्हनच्या ऐवजी डिमांड ड्रिव्हन असावा. डिमांड ड्रिव्हन म्हणजे सप्लाय ड्रिव्हन म्हणजे काय, की सरकारनं वरून धोरणाची आखणी करणं आणि त्यानंतर तो खाली पैसा सोडणं. पण तसं होऊ नये. की आपण काय बघतो, की वन साइज फिट ऑल अप्रोच. वन साइज फिट ऑल म्हणजे काय, संपूर्ण देशभरातील सर्व गावांसाठी सारख्या योजना. पण आपण बघतो की प्रदेशनिहाय, भूगोलनिहाय ही जी गावं आहेत त्यांच्या काय म्हणूयात, की त्यांचे काय म्हणूयात, त्यांची कामं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. सगळ्यांना एकाच साच्यामध्ये अडकविणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. मग त्यानुसार त्यांच्यासाठी योजनांची आखणी करणं गरजेचं आहे. आणि ते कधी होऊ शकतं? ज्यावेळेस डिमांड ड्रिव्हन पॉलिसीज असतील, की स्थानिक लोकांनी मागणी करायला हवी एखाद्या गोष्टीची आणि त्यानंतर त्यासंबंधीची योजना, धोरण आखणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तो निधी देणं, त्याचा मग कार्यक्षम वापर होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच वन साइज फिट ऑल अप्रोच आपल्याला नको आहे. आपल्याला की वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार धोरणांची आखणी आणि त्यानंतर त्यासाठी निधी देणं, की जेणेकरून त्या निधीचा वापर हा चांगला होणार आहे. ठीक आहे. मग तो दृष्टिकोन आपल्याला वापरण्यासाठी डिमांड ड्रिव्हन धोरणांवरती, कार्यक्रमांवरती, योजनांकडे जाणं गरजेचं आहे. की मनरेगामध्ये जे आहे, की ज्यावेळेस एखादं गाव ग्रामपंचायत ही मनरेगाच्या अंतर्गत कामाची मागणी करतं. ठीक आहे. त्यावेळेस त्या पैशाचा, त्या निधीचा चांगला वापर होत असतो. गावाची गरज काय आहे हे ओळखून आणि त्याऐवजी जर सरकारनं वरून सांगितलं, की ह्या कामासाठी हे काम करून टाका, मग खरंच त्या गावातील लोकांना त्या कामाची गरज आहे का हे माहीत नसतं. ठीक आहे. त्यामुळे डिमांड ड्रिव्हन गोष्टी लोकांनी मागणी करणं आणि त्यानुसार धोरण आखणी करणं, योजनांची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार निधी देणं गरजेचं असतं. क्लिअर आहे? त्यानंतर काही वेळेस काय होतं, की काम एखादी योजनांची अंमलबजावणी चालू असते, पण निधी जो आहे तो वेळेवर मिळत नाही. मग हा निधी वेळेवर मिळणं सुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे. निधी वेळेवर आला तर काम वेळेवर होणार असतंय. ठीक आहे. आणि हे जे काही निधी वापर आहे याच्यामध्ये पारदर्शकता असावी. याच्यामध्ये
अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जावं, याच्यामध्ये खुलेपणा असायला हवा. म्हणजे पारदर्शकता, उत्तरदायित्व, खुलेपणा ही सुद्धा योग्य विनियोगाची तत्व असल्याचं आपण म्हणू शकतो. त्यानंतर की हा जो काही पैसा खर्च केला जाणार आहे तो कोणत्याही एका समूहावर, कोणत्याही एका व्यक्तीवर खर्च केला जाऊ नये. या खर्चाचा उद्देश हा समावेशक विकासाचा असला पाहिजे. समावेशक विकास म्हणजे समाजातील सर्व समूहांचा विकास झाला पाहिजे, समाजातील सर्व व्यक्तींचा विकास झाला पाहिजे आणि हाच उद्देश समोर ठेवून सरकारनं आपल्या निधीचा खर्च केला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर? क्लिअर आहे? कोणत्या तत्वांना समोर ठेवून सरकारनं खर्च करणं गरजेचं आहे? त्यानंतर पुढे आपण हे जे काय आहे सार्वजनिक निधीचा वापर, यामध्ये आपल्याला काही नैतिक समस्या सुद्धा पाहायला मिळतात, की सार्वजनिक निधीचा विनियोग खर्च करत असताना आपल्याला काही नैतिक दुविधांना, नैतिक समस्यांना सामोरं जावं लागतं. ठीक आहे, मग ह्या नैतिक समस्या काय आहेत? नैतिक समस्या काय आहेत? तर आपली अगोदर ही गोष्ट आपण अभ्यासलेली, की आपला देश हा विकसनशील अवस्थेमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याकडे मर्यादित संसाधनं आहेत. बरोबर? मात्र आपल्या समस्या ह्या खूप जास्त आहेत किंवा गरजा या खूप जास्त आहेत. मग ही जी काही मर्यादित असलेली संसाधनं आहेत, ती नेमकी कशावर खर्च करायची, या नैतिक दुविधेला, नैतिक समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं. ठीक आहे, पैसा जर जास्त असला असता तर ही समस्या आपल्यापुढे उभी राहिली नसती, पण आपल्याकडे असलेला पैसा हा कमी आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामुळे मग हा एक नैतिक दुविधा उभी राहते, की आपण इस्रोच्या अंतराळ उपक्रमांवर खर्च करायचा, की दारिद्र्य असेल, उपासमार असेल, कुपोषण असेल, यांसारख्या बाबींवर खर्च करायचा. का तर आपले संसाधनं मर्यादित आहेत. ठीक आहे, त्याच वेळेस अजून एक नैतिक समस्या याच्यामुळे उभी राहते, की आपल्याकडे संसाधनं मर्यादित आहेत. मग इतर जे काही मागास देश आहेत, त्या देशांना आपण मदत करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे आपण बघतो की आपला भारत हा मालदीव असेल, आफ्रिकेतील देश असतील, यांना वेगवेगळ्या स्वरूपाचा पैसा, ग्रँट इन एड, अनुदान देत असतो त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी. मग खरंच ते गरजेचं आहे का? की आपल्या इथंच एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या इथंच उपासमारीने अजून लोकांचे मृत्यू होत आहेत, कुपोषण एवढं आहे, आरोग्य आणि शिक्षणाची परिस्थिती काय आहे, एवढ्या सगळ्या समस्या असताना आपण आफ्रिकेतील देशांना का मदत करत आहोत? ही नैतिक समस्या आहे. ठीक आहे, आपण कोविडच्या काळातही बघितलं की आपल्या देशातील लोकांना लस मिळत नसताना आपण लस मैत्री हा जो काय आपला इनिशिएटिव्ह होता, या अंतर्गत आफ्रिकेतील देशांना लसी पुरवत होतो. मग हे कितपत नैतिकदृष्ट्या योग्य आहे, की आपल्या देशातील, आपल्या स्वतःच्या देशामध्ये लसींचा तुटवडा असताना इतर देशांना, इतर लोकांना लसी पुरविणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, कशामुळं? तर आपली संसाधनं मर्यादित आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर अजून काय कोणत्या नैतिक दुविधा म्हणू शकतो आपण? की म्हणजे जे काही पीएसयूज आहेत, पीएसयू म्हणजे काय, सार्वजनिक कंपन्या म्हणजे सरकारच्या कंपन्या, त्या तोट्यात असल्या देखील सरकार त्याच्यावरती खर्च करत आहे. म्हणजे हत्ती पोसत असल्याचं काही अभ्यासक म्हणतात या गोष्टींना, की पीएसयू एखादी सरकारी कंपनी तोट्यात आहे तर तिचं खाजगीकरण करा किंवा ती बंद करा. त्या तोट्यातल्या कंपनीला उभारणी देण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी कवर आपण त्याच्यावरती पैसा उगीच खर्च करणार आहोत. म्हणजे ही एक सार्वजनिक निधीच्या वापरातील समस्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सरकार वेगवेगळ्या म्हणजे काय खासगी कंपन्या आहेत, त्या खासगी कंपन्यांना बेल आउट पॅकेजेस देतं, खासगी क्षेत्राला बेल आउट, की ज्या वेळेस हे खासगी क्षेत्र, खासगी कंपन्या त्या संकटातून चाललेल्या आहेत, वित्तीय संकटांना सामोरे जात आहेत, त्यावेळेस सरकार त्यांना पैसा देऊ करतं, की हा पैसा घ्या, मात्र तुम्ही टिकून राहा. तो खासगी कंपनी, ती खासगी क्षेत्र बुडालेलं सरकारला नको असतं. 2008ला जी जागतिक वित्तीय संकट आलेलं, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, त्यावेळेस अमेरिकन सरकारनं खासगी क्षेत्राला खूप जास्त प्रमाणात रकमा देऊ केल्या. हे बेल आउट पॅकेजेस देऊ केले. ठीक आहे, मात्र या गोष्टी कितपत चांगल्या आहेत? म्हणजे ज्यावेळेस आता आपण पाहत असतो की सरकार मोठमोठ्या कंपन्यांची कर्ज ही माफ करतं. ठीक आहे, मग हे कितपत योग्य आहे?
कर्ज माफ करतं म्हणजे त्या कर्जाची परतफेड सरकारला करायची आहे. ठीक आहे. मग सरकारनं एवढ्या मोठ्या कंपन्यांसाठी खर्च करणं, त्यांची कर्ज परतफेड करणं आणि त्या लोकांनी अनैतिक मार्गाने काही गोष्टी केलेल्या असतात आणि त्यामुळे ते कर्जबुडवे होऊन देश फरार होऊन जातात आणि सरकार त्यांचे कर्ज माफ करतं. मग हा कितपत योग्य मुद्दा आहे? ठीक आहे. या बाबी आहेत. त्याचबरोबर आपण या संबंधीचाच अजून बाकीच्या गोष्टी बघू शकतो, की काय म्हणूयात, की काय आहे, की क्रोनी भांडवलशाही त्याच गोष्टी याच्यामध्ये येतात, की आता त्याला डायरेक्ट नाही म्हणू शकत आपण, की आपली जी PLI योजना आहे, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, ही खाजगी कंपन्या त्यांचं उत्पादन जेवढं जास्तीत जास्त करतील, तेवढं सरकार त्यांना इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पैसा देऊ करणार. तुम्ही तुमचं उत्पादन वाढवा, सरकार फुकट त्यांना पैसा देऊ करणार. हेही कितपत योग्य आहे. ठीक आहे. या बाबी किंवा बाकी अजून बाकी कर्जमाफीच्या गोष्टी, की शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी असेल, तो देखील किती महत्वाचा म्हणजे किती तेवढं नैतिकदृष्ट्या योग्य आहे, की काही शेतकरी कर्ज घेतात, स्वतःचं कर्ज स्वतः फेडतात. पण इतर शेतकरी आता कृषी क्षेत्रामध्ये संकट आहे, त्यामुळे या गोष्टींचं आपण समर्थन करू शकतो, की कृषी क्षेत्रात अरिष्ट असल्या कारणानं शेतकऱ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मात्र याच्यावरती काहीतरी शाश्वत उपाययोजना आपल्याला गरजेचं आहे. या गोष्टी लॉंग टर्म मध्ये शाश्वत नसतात. क्लिअर. त्यानंतर जे काही क्रोनी भांडवलशाही आहे त्याच गोष्टी, की सरकार मोठ्या मोठ्या उद्योगांना बेल आउट पॅकेजेस देतं, निधी देऊ करतं, उत्पादन वाढवा, तुम्हाला आम्ही अजून पैसे देतो, किंवा जे काही आपले सेजच्या बाबतीतल्या योजना असतील, स्कीम्स असतील, की 10 वर्ष तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा टॅक्स भरावा लागणार नाही, तुम्हाला आम्ही पायाभूत सुविधा मोफत स्वरूपात उपलब्ध करून देऊ. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नैतिक समस्या सार्वजनिक निधीच्या खर्चातील पाहायला आपल्याला मिळतात. ठीक आहे. किंवा जी काही आपली काय म्हणूयात, की अप्रागतिक त्याला काय म्हणता येईल, की रिग्रेसिव्ह प्रतिगामी स्वरूपाची जी कर प्रणाली आहे, प्रतिगामी कर प्रणाली, रिग्रेसिव्ह प्रतिगामी कर आकारणी, जो काय आपला डायरेक्ट टॅक्सेस असतात, ते प्रागतिक स्वरूपाचे पाहायला मिळतं. की इन्कम टॅक्स, तुमचं उत्पन्न जेवढं जास्त वाढेल तेवढा तुम्हाला जास्त दरानं इन्कम टॅक्स भरायचा आहे, बरोबर, आयकर भरायचा आहे. मात्र जीएसटी सारखा जो काय टॅक्स आहे, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, बरोबर ना. मग हे इनडायरेक्ट टॅक्स जे असतात ते श्रीमंत असेल, आता समज एक मोबाईल आहे, त्या मोबाईलवरती समजा 18% टॅक्स असेल, तो अतिश्रीमंत व्यक्तीने जरी तो मोबाईल घेतला तरी त्याला देखील 18% टॅक्स भरायचा आहे आणि गरीब व्यक्तीने जरी तो मोबाईल घेतला त्याला सुद्धा तो 18% टॅक्स भरायचा आहे. म्हणजेच काय, श्रीमंतांकडून देखील आपण कमी कर घेत आहोत. काय व्हायला पाहिजे, श्रीमंतांकडून जास्त कराची आकारणी होणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी काही काय म्हणूयात, की याला हे अप्रत्यक्ष करांचं जे काही प्रतिगामी स्वरूप आहे ते देखील सार्वजनिक निधीच्या खर्चापुढील एक नैतिक आव्हान, नैतिक समस्या असल्याचं आपण म्हणू शकतो. क्लिअर. ठीक आहे. क्लिअर आहे या सगळ्या गोष्टी. मग याच्या पुढे आहे, की सार्वजनिक निधीचा वापर करत असताना समस्या काय येत आहेत. त्या झाल्या नैतिक समस्या. मग जनरल समस्या काय आहेत. याच्यामध्ये आपण 3 मुख्यतः प्रवर्गांमध्ये त्यांचं विभाजन करू शकतो, की अंडर युटिलायझेशन आहे, मिस युटिलायझेशन आहे आणि मिस अप्रोप्रिएशन आहे. म्हणजेच काय, निधीचा कमीत कमी वापर होतो, निधीचा गैरवापर होतो आणि निधीचा अपहार केला जातो. ठीक आहे. या गोष्टी काय ते तुम्हाला पुढे समजेलच. निधीचा कमी वापर म्हणजे काय, अंडर युटिलायझेशन. म्हणजे एखाद्या योजनेला जेवढा पैसा मंजूर होऊन आलेला आहे तेवढा पैसा खर्च न होणं, त्यातली काही रक्कम ही तशी शिल्लक राहणं, समस्या जरी तशाच असल्या तरी. ठीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला मार्च रश पाहायला मिळतो. मार्च रश म्हणजे काय, की आपलं वित्तीय वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होतं, बरोबर. मग 1 एप्रिलच्या म्हणजे 1 एप्रिल म्हणजे एखादा सरकारी विभाग आहे, त्या सरकारी विभागाला 100 कोटी रुपयांचा निधी एका योजनेसाठी दिला आणि त्या सरकारी विभागाने अख्ख्या वर्षभरात तो 100 कोटी रुपयाचा निधी त्या योजनेवरती खर्चच केला नाही, तो पैसा तसाच पडून राहिला. तो पैसा जर 1 एप्रिल पर्यंत पुढल्या वर्षीच्या तसाच पडून राहिला तर तो पैसा पुन्हा सरकारला माघारी द्यावा लागतो. ठीक आहे, वरती द्यावा लागतो. म्हणजे तो निधी हा लॅप्स होतो.
म्हणजेच मग ही सरकारी विभाग काय करतात, वर्षभर पैसा खर्च करत नाहीत आणि आर्थिक वर्ष जसं संपत आलंय, जसा मार्च येतो तसं हे लोक धडाधड कसाही पैसा खर्च करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे पैसा एकतर तसा शिल्लक राहतो किंवा तो योग्य पद्धतीने खर्च केला जात नाही. त्याला आपण मार्च रश असं म्हणतो, की जो वेगानं खर्च केला जातो, की वर्षभर आपण 11 महिने काहीच केलेलं नाहीये आणि शेवटच्या महिन्यात मग धावपळ करणं आणि तो पैसा खर्च करणं, की जेणेकरून तो पैसा आपल्याला परत माघारी म्हणजे द्यावा लागू नये यासाठी. मग हा मार्गदर्श आपल्याला पाहायला मिळतो. हे कशामुळे होतं, की नोकरशाहीमध्ये अनेक स्तर असतात. निधी वाटपामध्ये विलंब होत राहतोय. निधीचं वाटप होणं, एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे निधी यायला, दुसऱ्या लेवलकडून तिसऱ्या लेवलला निधी यायला, त्या मंजुऱ्या मिळायला टाइम लागत असतोय आणि त्यामुळे मग निधीचं वाटप जर योग्य वेळेवरती झालं नाही, तर मग हे शेवटी असं पैसा अडकून राहतो आणि तो परत माघारी द्यावा लागू नये म्हणून तो कसाही खर्च केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मार्च रशमध्ये. ठीक आहे. त्यानंतर की प्रकल्पांचं नियोजन व्यवस्थितरित्या होत नाही आणि त्यामुळे देखील आपल्याला पैसा खर्च करण्याला अडथळे येतात आणि पैसा तो निधी तसाच खर्च करायचं राहून जातं. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, की धोरण लकवा. धोरण लकवा म्हणजे पॉलिसी पॅरालिसिस. पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे जे अधिकारी आहेत ते निर्णय घ्यायला घाबरतात, की आपण जो निर्णय घेतलाय तो जर फसला, तो जर चुकला, तर आपल्यावरती निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होऊ शकतो. त्यामुळं अधिकारी निर्णय घ्यायला घाबरतात. तो कोळसा घोटाळा आहे. त्या पद्धतीत ज्या पद्धतीनं बिडिंग झालं, अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं गेलं. मग असं असेल तर अधिकाऱ्यांमध्ये निर्णय घ्यायला भीती निर्माण होते, की आपण निर्णय खरंच घ्यावा का? निर्णय जर फसला तर आपल्याला आरोपी म्हणून न्यायालयामध्ये उभं केलं जाईल. मग अशा वेळेस अधिकारी निर्णय घेणं सोडून देतात आणि तसाच तो निधी ताटकळत राहतो. ठीक आहे. याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निधीचा कमी वापर होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे काही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स असतात, म्हणजे केंद्र पुरस्कृत योजना, केंद्र सरकारनं आखलेल्या योजना, त्या डिमांड ड्रिव्हन नसतात, त्या सप्लाय ड्रिव्हन आहेत. म्हणजे वरून सोडलेल्या त्या योजना. मग खरंच ग्राउंड लेवलला, जमिनी स्तरावर खरंच त्या गोष्टींची गरज आहे का? त्या योजनांची गरज आहे का? या गोष्टींची तेवढी पडताळणी होत नाही किंवा वन साइज फिट ऑल आपण अप्रोच म्हणजे लागू करू शकत नाही सगळीकडे आणि त्यामुळे देखील हा जो काही टॉप डाऊन अप्रोच आहे, त्यामुळे देखील या योजना परिणामकारक न होता तो निधी तसाच पडून राहतो. ठीक आहे. टॉप डाऊन अप्रोचमुळे आणि त्यामुळे आपल्याला बॉटम अप अप्रोचची गरज आहे, की खरंच जमिनी स्तरावर लोकांच्या गरजा काय आहेत, समस्या काय आहे, त्यानुसार योजना आणि धोरण आखणं आणि मग तो निधी असा विना खर्च तसाच पडून राहणार नाही आणि माघारी द्यावा लागणार नाही. ठीक आहे. या गोष्टी आपण निधीचा कमी वापर, अंडर युटिलायझेशन यामध्ये बघू शकतो. मग याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम काय आहे, की निधीचा गैरवापर होणं. ठीक आहे. त्याला आपण मिसयुटिलायझेशन ऑफ फंड्स असं म्हणतो. निधीचा गैरवापर म्हणजेच काय? मिसयुटिलायझेशन. मग निधीचा गैरवापर आपल्याला कसा पाहायला मिळतो? ठीक आहे, की सरकार किंवा सत्ताधारी हे जे काही त्यांचं संकुचित राजकीय हितसंबंध आहेत त्याच्यावरती पैसा खर्च करणं पसंत करतात रादर दॅन लोकांचं व्यापक कल्याण साध्य होऊ शकेल याऐवजी. ठीक आहे. म्हणजेच आपण पाहतो की वर्तमानपत्रातून राजकीय पक्षांच्या म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांच्या ऍड्स येत असतात, की आमचे कार्यक्रम एवढे मोठमोठे आहेत, आमचं सरकार एवढं भारी काम करत आहे. पण या राजकीय जाहिरातींवर खर्च करण्यासाठी सरकार किती पैसा खर्च करतं? तुम्ही ऐकलं असेल की स्वच्छ भारत उपक्रमावर सरकारचा खर्च किती झालेला आहे फक्त ऍडव्हर्टाईज करायला. फक्त ऍडव्हर्टाईज करायला किंवा बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेवरतीही फक्त ऍडव्हर्टाईज वरती सरकारनं खूप जास्त खर्च केलेला आहे. मग या गोष्टी जर होत असतील, सरकार स्वतःची फुशारकी मारण्यासाठी जर राजकीय जाहिरातींवरती खर्च करत असेल, तर या गोष्टी कुठं ना कुठं चुकीच्या किंवा निधीचा गैरवापर होत असल्याचं गोष्टी दाखवितात. ठीक आहे. म्हणजेच काय, निधीच्या वापरामध्ये सरकारचा जे काही प्रायोरिटीज आहेत, प्राधान्यक्रम आहे तो चुकणं, की व्यापक समाजहितासाठी, व्यापक कल्याणासाठी लोकांच्या खर्च करण्याच्या ऐवजी राजकीय जाहिरातींवरती सरकारकडून केला जात असलेला खर्च आपल्याला चुकीचा असल्याचं दिसतं. कारण की सरकार स्वतःचं राजकीय संकुचित जे हित आहे त्याला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आपण अगोदरही डिस्कस केलं की सरकार निवडणुकींच्या काळात अतार्किकपणे काही लॉजिक नसताना मोफत वस्तूंचं वाटप करतं. मोफत वस्तूंचे वाटप. ठीक आहे, की लोकांनी आम्हाला निवडून द्यावं यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी
राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या स्वरूपाच्या घोषणा करत असतात. आम्ही जर निवडून आलो तर प्रत्येक महिलेच्या खात्यावरती महिन्याला 5,000 रुपये येतील. ठीक आहे, या स्वरूपाच्या घोषणा. प्रत्येक व्यक्तीला एवढे पैसे मिळतील फुकट मोफत स्वरूपात. मग हे जे काय आहे की मोफत देण्याचं, याला रेवडी संस्कृती असं म्हटलं जातं. रेवडी कल्चर, रेवडी संस्कृती, मोफत वस्तूंचं वाटप करणं. मग यामुळे सुद्धा आपण शाश्वत उपाय योजत नाहीत. ठीक आहे, यामुळं हे केवळ अल्पकालीन उपाय आहेत, तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत. मात्र याच्याऐवजी आपल्याला शाश्वत उपाय योजणं गरजेचं आहे. म्हणजे हा मोफत वस्तू वाटपाचा तो प्रकार आहे, ही जी काही रेवडी संस्कृती आहे, ही लोकांतून रंजनवादी धोरणं म्हणजे पॉप्युलिस्ट पॉलिसीज ज्याला आपण म्हणतो. पॉप्युलिस्ट पॉलिसीज म्हणजे काय? लोकांना खुश करणं आणि त्यातून त्यांची मतं घेणं, यासाठीची जी सरकारची धोरणं असतात, त्याला आपण रंजनवादी धोरणं असं म्हणतो. ती मात्र शाश्वत नसतात आणि त्यामुळे भले तुमचं सरकार येईल, पण लोकांचं कल्याण मात्र होत नसतं. ठीक आहे, मग ही जी काही धोरणं आणि अशा कार्यक्रमांना सरकारकडून केला जाणारा जो काही खर्च आहे, तो पूर्णतः आपण चुकीचा असल्याचं म्हणू शकतो. ठीक आहे, तो निधीचा गैरवापर आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आरोग्य सेवा, आपली शिक्षण व्यवस्था एवढी ढासळलेली असताना किंवा आरोग्य सेवेचे धुंदोडे कसे उडाले हे आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितले. ठीक आहे, कोरोनानं दाखवून दिलं की आपली आरोग्य व्यवस्था किती कुचकामी स्वरूपाची झालेली आहे. मग त्याच्यावरती खर्च करण्याच्या ऐवजी आपलं सरकार नेत्यांची पुतळे बांधण्यावरती खर्च करतं. मग सरकारनं प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे ना, की आरोग्य लोकांचं जीवित महत्वाचं आहे का आपण पुतळे बांधले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी महत्वाच्या आहेत. या ठरविणं, आपला खर्चाचा प्राधान्यक्रम ठरविणं आणि त्यातून आपण निधीच्या गैरवापराला आळा घालणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्या दोन गोष्टी क्लिअर आहेत की निधीचा गैरवापर म्हणजे काय आणि निधीचा कमी वापर, अंडर युटिलायझेशन आणि मिस युटिलायझेशन काय आहे. त्यानंतर त्यासोबतच आपण मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड्स असं हा देखील बघू शकतो पॉईंट, की निधीचा अपहार होणं. निधीचा अपहार केला जाणं, मिस अप्रोप्रिएशन. ठीक आहे, मिस अप्रोप्रिएशन म्हणजे काय, की सार्वजनिक पैशाचा, सार्वजनिक पदाचा, सार्वजनिक निधीचा खासगी हितासाठी, स्वार्थी हितासाठी वापर करणं, दुरुपयोग करणं. ठीक आहे, की सार्वजनिक निधीतून किंवा सार्वजनिक निधीचा दुरुपयोग म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार. ठीक आहे, खासगी हित साध्य करणं, ह्या स्वरूपात देखील आपल्याला सार्वजनिक निधीचा दुरुपयोग होत असल्याचं पाहायला मिळतं. आपण जे भ्रष्टाचार प्रकरणामध्ये बघितलं की जो काही कलुषित स्वरूपाचं करप्शन आहे, संगनमतानं होणारा भ्रष्टाचार, वरिष्ठ पातळीवर होणारा भ्रष्टाचार, हा सार्वजनिक निधीचा, सरकारी तिजोरीचा अपहार आहे, सरकारी तिजोरीची चोरी आहे. आणि ही चोरी कोण करतात? मंत्री आणि सचिव पातळीवरचे अधिकारी. ठीक आहे, याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, की लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही फायद्यात असतात. यामध्ये पीडित कोणीही नसतो, दोघं मिळून सरकारचा पैसा लुटत असतात. ठीक आहे, मग या गोष्टी काय आहे, की मिस अप्रोप्रिएशन ऑफ पब्लिक फंड आहे, की जी गोष्ट 100 रुपयाला मिळणं गरजेचं आहे, ती गोष्ट 400 रुपयांना घेणं आणि मधले जे 300 रुपये आहेत ते त्या सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आणि त्या पुरवठादारानं मध्ये खाऊन घेणं. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, की जो मिस अप्रोप्रिएशन ऑफ पब्लिक फंड आहे. आपण एमपी लॅडचंही उदाहरण बघितलेलं. एमपी लॅड, एमएलए लॅड ह्या ज्या काही योजना आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ही आमदार आणि खासदारांना वार्षिक आधारावरती काही निधी दिला जातो, की तुम्ही तुमचा जो काही मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी हा पैसा खर्च करायचा आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस हे जे काही आमदार खासदार आहेत ते त्यांच्या ज्या काही एजन्सीज किंवा त्यांचे स्वतःच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमार्फतच ते काम करतात आणि त्या निधी सुमार दर्जाचं काम करतात, जास्त पैसा काढतात. ठीक आहे, अशा स्वरूपानं सार्वजनिक निधीचा, आपल्या पैशाचा दुरुपयोग करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, या गोष्टी आहेत आणि हा जो काही पैसा आहे त्याचं गळतीचं प्रमाण खूप जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजीव गांधींनी मागे म्हटलेलं की 1 रुपया जर केंद्र सरकारकडून आला तर त्यातले 8 पैसे सुद्धा सामान्य नागरिकाच्या खिशात जातात की नाही हे सांगता येत नाही. ठीक आहे, ही वाईट परिस्थिती आहे की केंद्र सरकारकडून आलेल्या 1 रुपयातला 8 पैसे न येणं. मग एवढ्या मोठ्या स्वरूपात पैशाची गळती होत होती. ठीक आहे, मात्र अलीकडे जे काही आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे बघत आहोत, की थेट लाभ हस्तांतरण, केंद्र सरकारने पैसा पाठवला की थेट त्या नागरिकाच्या, त्या लाभार्थ्याच्या
बँक अकाउंटवरती जमा होणार आणि त्यासाठी सरकारचं जे काही जॅम ट्रिनिटी आहे, जनधन, आधार आणि मोबाईल या तिन्ही गोष्टी लिंक करणं, जेणेकरून मधल्या फळी ज्या आहेत त्या राहू नयेत आणि थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावेत. म्हणजे हे पुढाकार जे आहे ते खूप महत्वाचे आहेत, की जेणेकरून ही गळती जी आहे ती रोखली जाऊ शकेल. ठीक आहे. या बाबी महत्वाच्या आहेत. क्लिअर आहे हे सगळं? मग हे जे काय बघितलं की निधीचा अपहार होत आहे, निधीचा दुरुपयोग होत आहे, निधी हा खर्चच केला जात नाही. मग ह्याची कारणं काय आहेत? ही जी काय अकार्यक्षमता आहे, त्या निधीच्या वापराच्या अकार्यक्षमतेची कारणं. ह्याची आपण वेगवेगळ्या स्वरूपात कारणं बघूयात, की प्रशासकीय कारणं काय आहेत, राजकीय कारणं काय आहेत. ठीक आहे. क्लिअर. याच्यामध्ये सुरुवातीला आपण राजकीय कारणं काय आहेत ती बघूयात. की आपल्याला हे पाहायला मिळतं, की राजकारणामध्ये द्वेषाचं राजकारण केलं जातं. की सत्ताधारी काय करणार, विरोधी पक्षांचा निधी अडकवून ठेवणार. विरोधी पक्षाचे जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांचा एमपी लॅड, एमएलए लॅड या प्रोग्रामच्या अंतर्गत जो निधी मिळणं गरजेचं आहे तो रोखून ठेवणं, म्हणजे द्वेषाचं राजकारण हे देखील निधीच्या वापराच्या अकार्यक्षमतेचं कारण असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. द्वेषाचं राजकारण किंवा की राजकीय पक्ष निवडणुकीच्या अगोदरच्या काळात की लोकानुरंजनवादी धोरणं आखतात. लोकानुरंजनवादी म्हणजे लोकांना खुश करणं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, रेवडी संस्कृती, रेवडी कल्चर म्हणजे मोफतपणे लोकांना वस्तू वाटपाचा जो काय हे कार्यक्रम करतायत अतार्किकपणे, त्या गोष्टी, कर्जमाफीसारख्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर वारंवार निवडणुका होतात. मग वारंवार निवडणुका झाल्या की वारंवार आचारसंहिता लावाव्या लागतात आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सरकारला मोठे धोरण निर्णय घेता येत नसतात. ठीक आहे. आचारसंहितेच्या नियमांचं पालन करत सरकार मोठ्या योजना राबवू शकत नाही त्या काळात. मग अशा वेळी सुद्धा एक राजकीय कारण आपल्याला पाहता येतं की निधीचा अकार्यक्षम वापर होण्यामागचं. ठीक आहे. क्लिअर आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपण पाहतो की जे काही मोठमोठे प्रोजेक्ट असतात त्याच्यावरती विरोधी पक्ष हे केवळ विरोधासाठी विरोध म्हणून करत असतात, राजकीय बाबतीतून, की लोकांना त्या प्रकल्पाच्या विरोधात भरकटवणं, एकमेकांवरती टीका करत राहणं. मग या गोष्टी राजकीय पक्षांकडून होत असतात. भले सत्ताधारी कुणी असो, विरोधात कुणी असो, सगळेच या गोष्टी करत असतात, की विरोधासाठी विरोध करणं. भले एखादी गोष्ट चांगली असली तरी देखील मग त्या प्रकल्पाच्या विरोधात राजकीय आंदोलन उभी करणं, या गोष्टी होत असतात. त्यामुळे देखील निधीचा अकार्यक्षम वापर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. ही झाली राजकीय कारणं. आपण काही प्रशासकीय कारणंही पाहू शकतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स. ठीक आहे. की आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की धोरण लकवा आपल्याला पाहायला मिळतो. धोरण लकवा म्हणजे काय? पॉलिसी पॅरालिसिस म्हणजेच की जे अधिकारी आहेत ते निर्णय घ्यायला धजावत नाहीयेत. ते घाबरतायत निर्णय घ्यायला. का? तर निर्णय जर चुकला तर आपल्याला दोषी ठरविलं जाऊ शकतं यामुळं. ठीक आहे. कारण की धोरणाच्या त्या निर्णयाचे परिणाम काय होणार आहेत ते फ्युचरमध्ये डिफाईन होणार आहे ना. भविष्यामध्ये आपल्याला कळणार आहे की तो प्रकल्प, ती योजना ही यशस्वी झाली की अयशस्वी झाली आणि त्यामुळे ते घाबरत आहेत. त्यामुळे ते निर्णय घेत नाहीत. ठीक आहे. बऱ्याचदा आपल्याला ही जी काही नोकरशाही आहे त्या नोकरशाहीची अडवणुकीची वृत्ती पाहायला मिळते. अडवणूक ही जी काय आपण बघतोय की आपली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे, कायदे, नियम, प्रक्रिया आहे त्या जटिल आणि अवघड स्वरूपाच्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा निर्णय घ्यायला खूप वेळ लागतोय. विलंब होत राहतो. दप्तर दिरंगाई होत राहते. एखाद्या प्रकल्पाचा खर्च जो काही 1,000 कोटींचा आहे, तो प्रकल्प तसाच रखडला तर तो पुढल्या 5 वर्षात त्याचा खर्च हा 3-4 हजार कोटी रुपये होत असतो. म्हणजेच काही अकार्यक्षमता आपल्याला याच्यामुळे पाहायला मिळते, की दप्तर दिरंगाईपणा होणं किंवा रेड टेपिझम म्हणजे लालफितशाही. लालफितशाही म्हणजे काय? नियमांच्या अधीन एखादी गोष्ट तशीच रखडवून ठेवणं. आता नियम प्रक्रिया खूप जटिल स्वरूपाच्या आहेत. मग अशा वेळेस आपल्याला ह्या व्यवस्थेला सोपं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लोकांचा सहभाग आपल्याला तेवढा पाहायला मिळत नाही धोरण आखणीमध्ये, योजनांच्या आखणीमध्ये. हेही आपण प्रशासकीय कारण म्हणून सांगू शकतो. ठीक आहे. किंवा संस्थांना देखील तेवढे अधिकार नाहीत किंवा संस्थांची अक्षमता आहे. जसं की आपण कॅगच्या बाबतीत बनवू शकतो, की कॅग हा या
खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कधी करतो, की ऑलरेडी जेव्हा खर्च झालेला आहे तेव्हा तो योग्य पद्धतीने झाला आहे की नाही हे तपासतो. मात्र खर्च अगोदरच झालेला आहे म्हणजेच क्या का पोस्टमॉर्टमचं काम करतो. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी ती गोष्ट घडून गेलेली आहे. मग कॅगचे अधिकार आपण वाढवू शकतो का? त्या बाबतीत आपल्याला तपासणी करण्याची गरज आहे. किंवा जी काही CIC असेल, म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन असेल, मुख्य माहिती सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल, हे केंद्रीय दक्षता आयोग यांचे अधिकार आपल्याला वाढवण्याची गरज आहे. यांना अधिक स्वायत्तता देण्याची गरज आहे, की जेणेकरून त्या निधीचा जो काही अकार्यक्षम वापर होत आहे, भ्रष्टाचाराचे प्रकरण होत आहेत, त्याच्यावरती आपल्याला अधिक वचक ठेवता येईल. लोकपाल, लोकायुक्त असतील यांची स्वायत्तता, अधिकार आपल्याला वाढवायची गरज असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. या बाबी आपण सांगू शकतो. ही झाली प्रशासकीय कारणं. त्यानंतर आपण काही सामाजिक कारणं सांगू शकतो. सामाजिक कारणं काय आहेत, की लोकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता नाहीये. लोक जर जागरूक असतील तर ते प्रशासनावरती, सरकारवरती योग्य कारणांसाठी निधीचा योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी दबाव आणू शकतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांची, सनदी सेवकांची जबाबदारी, उत्तरदायित्व ते सुनिश्चित करू शकतात. कारण की लोकांना आपण तेवढे हक्क दिलेले आहेत आता, की माहिती अधिकार कायदा असेल. ठीक आहे. या अंतर्गत लोक माहितीचा अर्ज दाखल करून माहिती मिळवू शकतात आणि ह्या जे जे काही अधिकारी वगैरे आहेत त्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकतात. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय झालेली आहे, की आपल्याला भ्रष्टाचार वगैरे ह्या गोष्टी आता नित्याच्या म्हणजे दररोजच्या आपल्या जीवनाचा भाग बनल्या टाईप झालेल्या आहेत. आपल्याला त्यात काही चुकीचं वाटत नाहीये. मग असं जर असेल, सामान्य नागरिकांनी भ्रष्टाचाराला जर कवटाळलेलं असेल, अशा वेळेस आपण भ्रष्टाचारावरती, निधीच्या अकार्यक्षम वापरावरती कशी मात करू शकतो? नाही ना करू शकत. लोकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्यांना लाच मागितली जाईल, त्यावेळेस त्यांनी ती नाकारली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. त्यावेळेस अधिकारी थरथर कापणार आहेत, घाबरणार आहेत. कारण की लोकांना तेवढे आज हक्क आहेत, तेवढी यंत्रणा त्यांच्यासाठी आहे. मात्र लोकांनी भ्रष्टाचाराला नित्य नियमाचं किंवा दररोजच्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारलेला आहे. ही खरी समस्या आहे. ठीक आहे. लोकांनी त्यांच्या वृत्तीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. हे कशामुळे होतंय? आपल्या समाजाची जी काही नीतिमत्ता आहे, नैतिक मूल्य आहे ती घसरत चालली आहे. आणि त्यामुळे वाईट गोष्टी सुद्धा आपल्याला आज सामान्य चांगल्या वाटायला लागलेल्या आहेत. ठीक आहे. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. जर आपल्याला या सर्व गोष्टींवरती मात करायची असेल तर. क्लिअर? मग हा जो काही सार्वजनिक निधी आहे त्याचा अकार्यक्षमतेने जो काही वापर होत आहे त्याचे परिणाम काय होत आहेत, की निधीचा योग्य वापर झाला तर त्याचे चांगले परिणाम होतील. मात्र चांगला उपयोग होत नसल्या कारणानं जे काही वाईट परिणाम होत आहेत ते कोणते आहेत ते आपण एकदा बघूयात. सार्वजनिक निधीच्या निम्न किंवा सुमार विनियोग किंवा सुमार वापराचे परिणाम यामुळे आपल्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. ठीक आहे. आपण पाहतो की म्हणजे आपण आर्थिक परिणाम त्या टाइप मध्ये बघूयात. आपण असं म्हणतो की आपला देश हा तरुणांचा देश आहे. ठीक आहे. बरोबर. आपल्याकडे मानवी भांडवल विकसित होत आहे. अशा वेळेस भारताची क्षमता आहे ही डबल डिजिट ग्रोथ करण्याची आहे. म्हणजे आपली दुअंकी दुअंकी म्हणजे काय, की 10% रेटनं आर्थिक वाढीची क्षमता आहे. मात्र प्रदेशामध्ये आपली आर्थिक वाढ किती टक्क्यांनी होत आहे? 6 ते 7% दरानं. मग ही जी काय गॅप आहे हा कशामुळे होत आहे, की आपला निधी आपण व्यवस्थितरित्या खर्च करत नाहीये. पायाभूत सुविधांची उभारणी असेल, आरोग्य शिक्षण असेल, यांच्यावरती योग्य पद्धतीने खर्च केला जात नाहीये. आणि त्यामुळं आपली दुअंकी वाढीची क्षमता असून देखील आपण आर्थिक वाढीच्या प्रक्रियेमध्ये मागे पडत आहोत. ठीक आहे. मग हे परिणाम आपल्याला आर्थिकतेच्या बाबतीत पाहता येतात किंवा पायाभूत सुविधांची जर व्यवस्थित उभारणी झाली नाही, मानवी भांडवल जर व्यवस्थितरित्या उभं झालं नाही, तर आपल्याला आपले जे काही भारतातील उद्योग आहेत त्यांना जागतिक पटलावरती स्पर्धेमध्ये टिकून राहत नाहीत ते. त्या स्पर्धेमध्ये ते मागं पडतात. ठीक आहे. या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे पायाभूत सुविधांची वगैरे उभारणी करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी निधीचा योग्य पद्धतीने वापर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळं आर्थिक वाढीची क्षमता आपली मागे पडत आहे. निधीचा योग्य विनियोग होत नसल्या कारणानं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सामाजिक परिणाम काय होतात, की नागरिकांचे जे काही हक्क आहेत, नागरिकांचे हक्क डावलले जात आहेत किंवा नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांना त्यांचे हक्क नाकारले जात आहेत. आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये बघितलं, की जो काही दमनात्मक स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे तो काय आहे, की नागरिकांना त्यांच्या हक्काच्या असणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहेत त्याच मिळवण्यासाठी
प्रशासकीय अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे स्वतःच्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी. म्हणजेच नागरिकांना त्यांचे हक्क डावलले जात आहेत. ठीक आहे, कशामुळं? त्या निधीच्या अकार्यक्षम वापरामुळं. त्यानंतर यामुळे काय होत आहे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे नागरिकांचे हक्क आहेत. मात्र खराब स्वरूपाचं आरोग्य व्यवस्था, कुचकामी स्वरूपाचं शिक्षण व्यवस्था यामुळे देखील नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे. ठीक आहे, की नागरिकांना चांगल्या पर्यावरणाचा हक्क आहे. मात्र जर पर्यावरण प्रदूषित असेल तर त्यावेळेस नागरिकांच्या चांगल्या पर्यावरणाच्या जीविताचं किंवा प्रतिष्ठितेनं जीवन जगण्याचा जो काही अनुच्छेद 21 अंतर्गत नागरिकांना हक्क आहे त्याचं उल्लंघन होत आहे. म्हणजे नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर याच्यामुळे राजकीय परिणाम काय होतात? हं? की जर का सरकारनं त्याचा निधी हा योग्य पद्धतीनं खर्च नाही केला तर आपल्याला आपल्या देशामध्ये असमान स्वरूपाचा आर्थिक विकास झाल्याचं पाहायला मिळतं. की काही राज्य हे आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगतीवर आहेत, काही राज्य ही मागास आहेत. ठीक आहे, की छत्तीसगड असेल किंवा ओडिसा असेल, झारखंड असेल यांसारखी राज्य ही मागास आहे. तिथं वेगवेगळ्या स्वरूपाची खनिज संपदा असताना देखील मग या गोष्टी होत आहेत आणि यामुळे मग आपल्याला या राज्यांमध्ये काही नक्षलवादासारखी समस्या पाहायला मिळते. बरोबर, कशामुळे? असमान स्वरूपाचा विकास. ठीक आहे, मग या गोष्टी कमी करण्यासाठी आपल्याला निधीचा योग्य पद्धतीने वापर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजेच या मागास क्षेत्रामध्ये आपल्याला फुटीरतावादी चळवळी असेल, नक्षलवादाची समस्या असेल, या गोष्टी पाहायला मिळतात आणि या पुढे जाऊन देशाच्या एकता आणि एकात्मतेला आव्हान ठरणार आहे. आणि त्यामुळे याच्यावरती जर मात करायची असेल तर आपल्याला आपल्या निधीचा जो काही वापर आहे तो योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. क्लिअर? या गोष्टी आहेत. त्यानंतर आपल्या नोट्समध्ये आपण एक डायग्राम दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला पेपरमध्ये देखील अशा स्वरूपाचे डायग्राम काढण्याला स्कोप राहतो. तो तुम्ही काढणं गरजेचं आहे, की आपण हे जे काही सार्वजनिक निधीचा निम्न विनियोग आहे त्याचे परिणाम काय आहेत हे पाहत होतो. आर्थिक परिणाम सांगितले, सामाजिक परिणाम, राजकीय परिणाम सांगितले. त्यानंतर जे काही तुमच्या अजून इतर परिणाम उरलेले आहेत. ठीक आहे, मग ते सगळ्याच गोष्टी तुम्ही अशा पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिल्या तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. मग उरलेले परिणाम की जे तुम्हाला सुचत आहेत ते तुम्ही थेट अशा डायग्राम स्वरूपात काढू शकता आणि एकदम म्हणजे वेळेची मर्यादा आहे ना तुमच्याकडे उत्तर लिहिताना, मग त्यावेळेस तुम्हाला अशा काही गोष्टी करायच्या आहेत आणि यामुळे तुमच्या उत्तरामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होत आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्स्ट्राचा अर्धा 1 मार्क मिळणार आहे आणि तो तुम्हाला टॉपची रँक देणार आहे आणि त्यासाठी या स्वरूपाच्या डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत. की निधीचा निम्न विनियोग झाला तर त्यामुळे आपल्याला अंडर डेव्हलपमेंट पाहायला मिळणार आहे, अर्ध विकास, त्यानंतर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ढासळणार आहे, लोकांचा सरकारवरील विश्वास ढळमळीत होणार आहे, यातून नक्षलवाद, फुटीरतावाद वाढणार आहे, असमानता वाढणार आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढणार आहे. कारण की गरिबांचं जे काही कल्याण आहे ते होऊ शकणार नाही जर त्या सरकारच्या निधीच्या वापरामध्ये अकार्यक्षमता असेल, ती योग्य पद्धतीने खर्च केला जात नसेल तर. क्लिअर? या गोष्टी आहेत. मग याच्यावरती उपाययोजना काय आहेत? हम्म, ठीक आहे, याच्यावरती उपाययोजना काय आहेत? काय केलं पाहिजे सरकारनं की त्यांचा निधीचा जो काही विनियोग आहे तो व्यवस्थितरित्या केला जावा. मग जी काय आपण वेगवेगळी तत्व बघितली की गांधीजींनी सांगितलेलं विश्वस्त तत्व असेल यानुसार खर्च करणं गरजेचं आहे किंवा योग्य पद्धतीने कायद्यानं ज्या पद्धतीने मान्यता दिली त्या पद्धतीने खर्च करणं गरजेचं आहे. सनदी सेवकांनी केवळ सुशासनाचं साधन म्हणून काम करणं गरजेचं आहे. सनदी सेवकांनी त्यांचं काम करत असताना काय म्हणूया की जी सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत ती समोर ठेवून त्यांनी नैतिक शासन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं जर त्यांनी केलं तर निधीचा योग्य पद्धतीने वापर होऊ शकणार आहे. त्याच वेळेस आपल्याला नागरिकांचं सबलीकरण वाढवणं गरजेचं आहे. नागरिक जर त्यांच्या हक्कांबाबत जागरूक असतील तर ते निधीचा दुरुपयोग होऊ देणार नाहीत. ठीक आहे, त्या संबंधीची साधनं नागरिकांच्या हातात आज आहेत. की माहिती अधिकार कायदा असेल त्याद्वारे ते अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जे ई शासन आहे ते ई शासन सुधारण्याची गरज आहे, वाढवण्याची गरज आहे, ई शासनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यानंतर काय काय बघू शकतो आपण, काय म्हणू शकतो अजून कोणत्या गोष्टी की त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत की ई तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं आणि त्याद्वारे सार्वजनिक निधीच्या वापरात सक्षमता आणणं. म्हणजे जी काही पीएफएमएस आहे, पीएफएमएस म्हणजे काय? पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे रिअल टाइम मध्ये तुम्ही सरकारचा निधी कोणत्या सरकारच्या कार्यालयात अडकलेला आहे ते पाहू शकता की निधी नेमका कोणत्या लेवलला आहे. ठीक आहे, मग त्यामुळे निधी ट्रॅक करणं आपल्याला सहज झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत की सरकारच्या योजना त्या सुद्धा आपल्या रिअल टाइम मध्ये ट्रॅक करता येण्याजोग्या आहेत किंवा तसं सरकारनं काही पुढाकार घेतलेला आहे. छत्तीसगड सरकारची जी काही सार्वजनिक वितरण प्रणाली आहे, स्वस्त धान्य म्हणजे राशनच्या माध्यम राशन जे मिळतं तुम्हाला स्वस्त धान्य दुकानातून पीडीएस, गहू आणि काय म्हणतात की भात असेल या गोष्टी, तांदूळ तुम्हाला जे ₹2 ₹3 किलोनी मिळतं. मग सरकारच्या गोदामांपासून पहिलं काय व्हायचं
की सरकारच्या गोदामातून गाडी तर निघायची ट्रक भरून, पण ती मध्येच गायब व्हायची. ठीक आहे. मग हा जो काय सगळा गफला चालायचा. आता छत्तीसगड सरकारने काय केलंय, की सरकारच्या गोदामातून गाडी निघाली, तसं तिला जीपीएस ट्रॅक बसवलेलं असते. ती गाडी कुठं कुठं चालली, कुठं कुठं थांबती, कुठं कुठं तिच्यातून माल काढून घेतला जातोय, त्या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि त्यामुळे मग आता असला घोटाळा करणं शक्य होत नाही. ती थेट सरकारी गोदामातून बाहेर निघाली, तर तशीच ती थेट आता स्वस्त धान्य दुकानांपर्यंत न्यावी लागते. ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतरही आता राशन कार्ड आपण आधार कार्डला लिंक करत आहोत आणि त्यानंतर लोकांनी त्यांच्या अंगठ्याचा ठसा दिला, त्यावेळेस ते धान्य दिलं जातं. त्यामुळं आज कोणाचंही धान्य कोणाला देणं शक्य होत नाही. या दृष्टीनं जे काही ई-शासन आहे, ते आपल्याला वाढवण्याची गरज आहे. जेवढी जास्त पारदर्शकता आपण आणू, तेवढं जास्त या वाईट गोष्टींवर, घोटाळे, गैरप्रकार याच्यावरती आपण मात करू शकतो. ठीक आहे. त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्यानंतर सोशल ऑडिटला जेवढं जास्तीत जास्त प्रोत्साहन देता येईल तेवढं देणं गरजेचं आहे. कारण की सोशल ऑडिट काय आहे, की त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत, तेच थेट जर त्या योजनेचं ऑडिट करणार असतील, तर गफलत करायला वाव कमी राहतो. ठीक आहे. त्यामुळे सोशल ऑडिटला प्रोत्साहन देणं. त्यानंतर बॉटम अप अप्रोच धोरण आखणीमध्ये आखणं, की स्थानिक लोकांच्या गरजा काय आहेत, त्या ओळखून आपल्याला त्यानुसार योजनांची आखणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला उत्तरदायित्व वाढवणं, शासन प्रक्रियेचं सुलभ करणं, जे आपण पाहत आलेलो आहोत. आणि जे काही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल, माहिती अधिकार कायदा, नागरिकांची सनद आहे, या गोष्टींना प्रभावीपणे, परिणामकारकपणे त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर निष्कर्षामध्ये आपण काही गोष्टी दिलेल्या आहेत, की सार्वजनिक निधी हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. ठीक आहे. सार्वजनिक निधी काय आहे? जनतेच्या घामाचा पैसा आहे. तो विश्वस्त भावनेनंच खर्च झाला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला तुमच्या उत्तराच्या कन्क्लुजन मध्ये लिहिता आल्या पाहिजेत. ठीक आहे. की सार्वजनिक निधी जो आहे तो जनतेच्या घामाचा पैसा आहे आणि तो जनतेच्या कल्याणासाठीच विश्वस्त भावनेनं खर्च झाला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी प्रशासनामध्ये पारदर्शकता, कठोर उत्तरदायित्व आणि नागरिकांची जागरूकता या 3 गोष्टी या सुशासनाची त्रिसूत्री आहे. की पारदर्शकता ठेवा, उत्तरदायित्व सुनिश्चित करा आणि नागरिकांना जागरूक ठेवा. हे जर 3 गोष्टी असतील तर त्यामुळे निधीचा अपव्यय रोखला जाणार आहे आणि देशाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास होऊ शकणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा समाजातला किंवा राज्याचा सार्वजनिक पैशातला एक ना एक पैसा समाजातील शेवटच्या घटकाच्या सबलीकरणासाठी वापरला जाणार आहे, तेव्हाच खऱ्या अर्थानं आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होणार आहे. आणि हा आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आपल्या देशाचा जो काही सार्वजनिक निधी आहे तो योग्य पद्धतीने खर्च करणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. मग सार्वजनिक निधीचा विनियोग काय आहे आणि सेवा पुरवठ्याची गुणवत्ता काय आहे, हे 2 टॉपिक तुम्हाला नीट समजले असतील. ठीक आहे. या संबंधीचे PYQ मी आपल्या ग्रुपवरती टाकेल. सगळ्यांनी त्या संबंधीचे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आणि जर तुम्हाला याच्यातली कोणतीही गोष्ट समजली नसेल तर ती तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. थँक्यू सो मच. थांबूया तिथं आपण. पुढल्या लेक्चरला भेटूया.